हाँ यार लास्ट पॉइंट. लास्ट पॉइंट कुठपर्यंत आलता रे आपला? ऍप्लिकेशन ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स. बरोबर आहे ना? ऍप्लिकेशन ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्यूज मशीन. सेंट्रीफ्यूज मशीन. यार या ठिकाणी हा उभा रॉड आहे. हा एक उभा रॉड आहे, व्हर्टिकल रॉड. या व्हर्टिकल रॉडला हॉरिझॉन्टल रॉड आपण फिक्स केला असा. हा हॉरिझॉन्टल रॉड आपण फिक्स केला याला. ओके. आणि याला खाली आपण इलेक्ट्रिक मोटर बसवलेली असते, नॉट शोन इन फिगर. ही इलेक्ट्रिक मोटर डायग्राम मध्ये दाखवत नाहीत आपण शक्यतो. इलेक्ट्रिक मोटर. या इलेक्ट्रिक मोटरमुळं मोटर जर स्टार्ट केली तर हे असं फिरायला सुरुवात होईल अँटी क्लॉकवाईज. समजा फिरत नसतानाची डायग्राम दाखवतोय मी. फिरत नसतानाची. याच्या शेवटच्या टोकाला दोऱ्या बांधल्यात. हे रोप आहेत, स्ट्रिंग आहेत, या दोन स्ट्रिंग. हे स्ट्रिंग आहेत, दोऱ्या. या दोऱ्याला ट्यूब बांधल्यात, स्टील ट्यूब आहेत, स्टील ट्यूब. या दोऱ्याला काय बांधल्यात? स्टील ट्यूब. या स्टील ट्यूब मध्ये गढूळ पाणी घेतलं. गढूळ, गढूळ माहिती आहे ना तुम्हाला, डर्टी वॉटर. हे पाणी घेतलं गढूळ. हे असं. आणि मी इलेक्ट्रिक मोटर स्टार्ट केली तर हळूहळू फिरायला लागल्याच्या नंतर या ट्यूब देखील अशा फिरायला सुरुवात करतील. या पद्धतीने फिरतील अशा. हळूहळू जसा स्पीड इन्क्रीज होईल तसतशा हे रोप, ह्या स्ट्रिंग, तिरप्या, याला म्हणतात स्लॅन्ट. काय म्हणतात त्याला? स्लॅन्ट किंवा इन्क्लाइंड म्हणतो. काय म्हणतो त्याला? इन्क्लाइंड. हळूहळू अशा इन्क्लाइंड व्हायला सुरुवात होईल. ही अशी होईल, ही अशी होईल. आणखी स्पीड वाढवला, ही अशी होईल. आणि फायनली ज्यावेळेस सर्वात मॅक्झिमम स्पीड असेल त्यावेळेस ही हॉरिझॉन्टल होईल. हे हॉरिझॉन्टल होईल. या हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये हे अशा फिरायला सुरुवात करतील. हे अशा, हे असे फिरेल. त्यावेळेस हे सेंटर पासून हे रेडियस अंतर. मग काय होईल रे? हे जे लिक्विड आहे, या लिक्विड मधले ज्याचं मास जास्त आहे त्याला जास्त फोर्स जाणवेल. कारण एफ इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. आर आणि ओमेगा जर कॉन्स्टंट ठेवला हाय स्पीडला तर एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम. ज्याचा मास जास्त त्याला फोर्स जास्त जाणवेल. आणि जेवढा फोर्स जास्त तेवढे हे मॉलिक्यूल किंवा पार्टिकल काय होतील? गोळा होतील. कुठे? पाठीमागे जाऊन गोळा होतील. हे डर्टी पार्टिकल, हेवी पार्टिकल इथं गोळा होतील. त्याला म्हणतात कलेक्टेड पार्टिकल्स. काय म्हणतात त्याला? कलेक्टेड पार्टिकल्स. म्हणजे वॉटर मधल्या गढूळ पाण्यातले धुळीचे कण पाठीमागे जाऊन बसले. म्हणजे इथं निव्वळ पाणी राहिलं, क्लिअर वॉटर राहिलं वरच्या बाजूला. आणि एकदा सेपरेट झाले पार्टिकल, डस्ट पार्टिकल, ते हळूहळू स्पीड कमी करायचा आणि नंतर हे थांबेल. थांबल्याच्या नंतर हे पार्टिकल इथं गोळा होतील. कुठे? बॉटमला. थांबल्याच्या नंतर बॉटमला गोळा होतील. म्हणजे वी कॅन separate the heavy particles or the dust particle from the water. It is the application of centrifuge machine. It is the application of centrifuge machine. The next point, safety speed अति महत्वाचा आहे. सेफ्टी स्पीड
of a vehicle moving along curved road, along horizontal curved road, horizontal curved road, यालाच प्लेन कर्व रोड बी म्हणतात. प्लेन कर्व्ड रोड, प्लेन कर्व रोड. सियर या ठिकाणी मला सांगा, हॉरिझॉन्टल कर्व रोड किंवा प्लेन कर्व रोड म्हणजे काय? हॉरिझॉन्टल कर्व रोड किंवा प्लेन कर्व रोड म्हणजे काय? रस्त्याला किती कडा असतात? एज किती? 2. ही एक आणि ही एक. आपण नेहमी चालतो कोणत्या कडेने? डाव्या साईडने. समजा इकडनं इकडे जात असाल तर या रस्त्याने चालतो, तिकडनं इकडे येत असाल तर ही तुमची डावी. मग याचं जर मी हे सेंटर घेतलं, हे असं रस्त्याचं, मध्ये पट्ट्या असतात ना हायवेला, पांढरे पट्टे असतात बा, तर याचं सेंटर इकडे येत आहे. ही रेडियस, ही रेडियस. या रस्त्याची ही कड आणि ही कड एकाच लेवलला आहे, खालीवरती नाही. रस्त्याचे दोन्ही एज हे सेम लेवलला असतील तर त्याला हॉरिझॉन्टल किंवा प्लेन रोड म्हणतात. प्लेन रोड किंवा हॉरिझॉन्टल रोड यामध्ये both edge at same level, सेम लेवलला असतात. समजलं? मग आता मी इथं गाडी काढतो, समजा गाडी इथं, हे गाडीचे टायर, मला काय चित्र येत नाही पण काढतो. हे टायर, गाडी तिकडे चालली समजा, ही आपली फिजिक्स मधली गाडी असते. तिचं सेंटर ऑफ मास इथं, तिचं वजन खाली mg. तर हा रोड या चाकातून आणि या चाकातून रिॲक्शन देतो, टोटल रिॲक्शन R. ही नॉर्मल रिॲक्शन, नॉर्मल रिॲक्शन. ओके. मला सांगा, गाडी ही टर्न घेते, ही अशी जाणार आहे, म्हणजे तिला वळण घ्यायचंय. वळण घ्यायचं तर सीपीएफ आवश्यक आहे. सीपीएफ आवश्यक आहे, तर तो फोर्स इकडे असतोय असा. तो फोर्स कोणता? कोण प्रोव्हाइड करतो? दोरीने बांधतो का आपण वळणावर? नाही. मग गाडी हाय स्पीडने गेली तर इकडे घसरेल, या साईडला घसरेल, स्लाइडिंग होईल. हाय स्पीडने गेली तर याचा अर्थ टायर इकडे घसरतात, याचा अर्थ फ्रिक्शनल फोर्स या दिशेला. पुन्हा टायर मधला आणि रोड सरफेस मधला हा फ्रिक्शनल फोर्स सीपीएफ प्रोव्हाइड करतो. हा फ्रिक्शनल फोर्स आहे. मग फ्रिक्शनल फोर्स स्मॉल एफ ने दाखवतो. फ्रिक्शनल फोर्स हा फ्रिक्शनल फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन असते आणि एफ इज इक्वल टू म्यू आर असते. आपण फ्रिक्शन मध्ये पाहिलं. म्यू काय? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, ऑफ अ फ्रिक्शन. जर रोड गुळगुळीत असेल तर म्यू कमी असतो आणि रोड रफ असेल तर म्यू जास्त असतो, घर्षण जास्त होईल. बट आर बॅलन्स द वेट, सो आर इज इक्वल टू mg. म्हणून याची आर ची किंमत वरती ठेवली तर फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू म्यू mg. से दॅट इक्वेशन 1.
हा कोण आहे? फ्रिक्शनल फोर्स. आणि हा फ्रिक्शनल फोर्स सीपीएफ प्रोव्हाइड करतो. मग सीपीएफ काय रे? m into v square divided by radius r. So that equation number 2. Frictional force provide CPF. म्हणून या ठिकाणी CPF is equal to frictional force. Frictional force. So mv square divided by r is equal to mu mg. तर m कॅन्सल, तर v square is equal to mu rg. Taking the square root, v is equal to square root of mu rg. And this is the safety speed, सुरक्षित वेग. ऍक्सिडेंट होणार नाही, गाडी घसरणार नाही, कठाड्याहून खाली जाणार नाही, रस्त्याच्या कडेहून खाली उतरणार नाही. या स्पीडने गेलात, याच्यापेक्षा कमी स्पीडने गेलात तरी तुम्ही सुरक्षित. म्हणजे सुरक्षित सेफ्टी स्पीड हा तुमच्या गाडीचा स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी एवढा, जास्तीत जास्त एवढा, याच्यापेक्षा कमी असला तरी चालतो. बरोबर आहे का? पण जर याच्यापेक्षा जास्त असेल तुमच्या गाडीचा स्पीड तर गाडी घसरून ऍक्सिडेंट होईल. गाडी घसरून ऍक्सिडेंट होईल. म्हणून v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी. म्यूला एकक नसतंय, त्याला कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणतात. नो युनिट. त्याला आर रेडियस ऑफ कर्वेचर, वळणाची रेडियस, आणि जी तर माहिती आहे ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. नोट, फ्रिक्शनल फोर्स नोट हा सर्वात सोपा फॉर्म्युला काढला होता. काय? सीपीएफ इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स. सीपीएफ चे दोन फॉर्म्युले, एक mv स्क्वेअर डिवाइड बाय आर इज इक्वल टू म्यू mg. कारण फ्रिक्शनल फोर्स किती? म्यू mg असतं. फिक्स आहे म्यू आर बरोबर mg. आणि जर सीपीएफ चा एम आर ओमेगा स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरला तर अँग्युलर व्हेलॉसिटी काढता येतो म्यू mg. मग याच्याहून काय रे? एम कॅन्सल, एक फॉर्म्युला येतो v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी. बरोबर आहे का? दुसरा फॉर्म्युला येतो एम कॅन्सल, म्यू काढता येतो, म्यू इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर जी. याच्यावरून या ठिकाणी तिसरा फॉर्म्युला काढता येईल. याच्यावरून एम कॅन्सल, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय? म्यू जी डिवाइडेड बाय आर. आणि ओमेगा स्क्वेअरची किंमत आहे टेकिंग द स्क्वेअर रूट. ओमेगा बरोबर 2 पाय एन असते. एन बरोबर ओमेगा डिवाइड बाय 2 पाय. डेफिनेशन मध्ये पाहिले तर एन इज इक्वल टू काय? 1 डिवाइड बाय 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ म्यू जी डिवाइडेड बाय आर. 5 एन इज इक्वल टू 1 बाय टी असते. तर टी इज इक्वल टू काय? 1 बाय एन. म्हणजे याचा उलटा केला तर पिरियडचा फॉर्म्युला 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ आर डिवाइड बाय म्यू जी. बरोबर? याचा मी म्यू काढायचा प्रयत्न केला. 6 एम कॅन्सल, म्यू इज इक्वल टू काय? आर ओमेगा स्क्वेअर डिवाइड बाय जी. 7 म्यू इज इक्वल टू आर, ओमेगाची किंमत परत 2 पाय एन ठेवली तर म्यू
4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर डिवाइड बाय जी, आणि एन ची किंमत 1/t ठेवली परत तर 8वा फॉर्म्युला मिळतो म्यू इज इक्वल टू आर 4 पाय स्क्वेअर डिवाइड बाय जी, एन बरोबर 1/t तर एन स्क्वेअर 1/t स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअर. म्हणजे सिरियली फॉर्म्युले जर लिहायचे म्हणलं तर काय, एक व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी, हे सर्व फॉर्म्युले याच्यावरून तयार करता येतात या ट्रिक्स वरून. व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी. सेकंड, ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू जी डिवाइड बाय आर. व्ही बरोबर आर ओमेगा ठेवला, आर तिकडे गेला, वर्गमुळात गेला, स्क्वेअर झाला, आर आर कॅन्सल. तीन, ओमेगा बरोबर 2 पाय एन, 2 पाय तिकडे पाठवला, एन इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ म्यू जी डिवाइड बाय आर. चार, टी इज इक्वल टू याचा रिसिप्रोकल घेतला 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ आर डिवाइड बाय म्यू जी. पाच, म्यू इज इक्वल टू म्यूचे फॉर्म्युले व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर जी. सहा, म्यू इज इक्वल टू व्ही ची किंमत आर ओमेगा ठेवली, आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, आर आर कॅन्सल, आर ओमेगा स्क्वेअर डिवाइड बाय जी. सात, ओमेगा बरोबर 2 पाय एन ठेवलं तर ओमेगा इज इक्वल टू आर 2 चा वर्ग 4 पायचा वर्ग एन स्क्वेअर डिवाइडेड बाय जी. आणि आठ, म्यू इज इक्वल टू आर 4 पाय स्क्वेअर, एन ची किंमत 1/t ठेवली तर जी टी स्क्वेअर, जी टी स्क्वेअर. समजलं? अरे समजलं की नाही? हो सर. Then death well. Death well means मौत का कुआं. Death well means मौत का कुआं. मौत का कुआं, मौत का कुआं. आपली यात्रेतली डेथ वेल वेगळी असते रे, मौत का कुआं वेगळा असतो यात्रेतला, असा तिरपा असतो तो. पण या ठिकाणी हा उभा घ्यायचा सिलेंडर, हे सिलेंड्रिकल, हा मौत का कुआं. आणि हा मौत का कुआं या ऍक्सिस भोवती फिरवायचा आहे, सेंटर मधून गेलाय. हा ऍक्सिस हे असं फिरतंय ओमेगा या स्पीड. कन्सिडर करा हे तुम्ही आतून, तुम्ही खाली घसरता ही भिंत आहे, कशामुळे खाली येतात? तुमच्या वजनामुळे. तुमचा मास यम असेल, तुम्ही टच या वॉलला आहेत तर नॉर्मल रिॲक्शन इकडे असेल ई आर, त्याला नॉर्मल रिॲक्शन म्हणतात. एन म्हणलं तरी चालेल, ऑर एन. बरोबर ना? नॉर्मल रिॲक्शन. तुम्ही घसरतान खाली तर हे फ्रिक्शनल फोर्स वरती अपोजिट डायरेक्शनला स्मॉल एफ. मग मला सांगा, हे सर्क्युलर मोशन करायला लागलं म्हणजे हेही सर्क्युलर मोशन करेल. याचा अर्थ बाहेरच्या बाजूला कोणता फोर्स जाणवेल? सीएफएफ. सीएफएफ जाईल. हा सीएफएफ नॉर्मल रिॲक्शनला बॅलन्स करतो आणि एफ एमजी ला बॅलन्स करतो. मग सीएफएफ बरोबर का? ही बॉडी जर खाली जात नसेल, वरती जात नसेल, असा स्पीड असेल तर तुम्हाला ओमेगा काढता येतो, व्ही काढता येतो, एन काढता येतो, टी काढता येतो, म्यू काढता येतो. मग सीएफएफ बरोबर आपण कन्सिडर करू सीएफएफ बरोबर एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर किंवा एम आर ओमेगा स्क्वेअर. मग नॉर्मल रिॲक्शन एन इज इक्वल टू सीएफएफ.
म्हणजेच एन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर, किंवा तुम्ही काय घेऊ शकता, एम आर ओमेगा स्क्वेअर. ही रेडियस याची स्मॉल आर. मग मला सांगा फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू काय रे, म्यू एन किंवा म्यू आर. यांची किंमत ठेवा इथं. एफ इज इक्वल टू हॉरिझॉन्टल रोड आणि डेथ वेल मध्ये फॉर्म्युले बदलतात. एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर और एफ इज इक्वल टू म्यू एम आर ओमेगा स्क्वेअर. बरोबर आहे का? मग हा एफ कोणाला बॅलन्स करतोय, फ्रिक्शनल फोर्स बॅलन्स द वेट ऑफ बॉडी. खाली येऊ देत नाही. तर द एफ इज इक्वल टू एम जी. एफ इज इक्वल टू एम जी. आता पहा, या एफ ची किंमत एकदा ही ठेवा, फी मिळेल. एकदा ही ठेवा, ओमेगा मिळेल. मग फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू म्यू एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर इज इक्वल टू एम जे. मी ही किंमत ठेवली. एम ला एम कॅन्सल, फी स्क्वेअर इज इक्वल टू आर जी डिवायडेड बाय म्यू. तर व्ही इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ आर जी डिवायडेड बाय म्यू. तिथं आलं म्यू आर जी हॉरिझॉन्टल कर रोडला. तिथं रोड सरफेस उभा आहे, मौतका कुवामध्ये गाड्या फिरतात अशा. बरोबर. से दॅट इक्वेशन 1. आता मी व्ही इज इक्वल टू आर ओमेगा ठेवू शकतो इथं, किंवा याच्यावरूनही घेऊ शकतो, सॉल्व्ह करू शकतो. मग व्ही ची किंमत आर ओमेगा ठेवली इथं. आर ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ आर जी डिवायडेड बाय म्यू. ओमेगा इज इक्वल टू 1 बाय आर इंटू स्क्वेअर ऑफ आर जी डिवाइड बाय म्यू. आत पाठवला तर वर्ग होईल आणि आतून बाहेर काढलं तर वर्ग म्हणून निघत असते. मग ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ आर जी डिवाइड बाय म्यू. हा आर आत पाठवला, 1 डिवाइड बाय स्क्वेअर झाला. कळलं का? आर ला आर कॅन्सल, ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ जी डिवाइडेड बाय म्यू आर. से दॅट इक्वेशन नंबर 2. ओके. मग ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ जी डिवाइडेड बाय म्यू आर आलंय. तर ओमेगा इज इक्वल टू 2 पाई एन स्क्वेअर ऑफ जी डिवाइडेड बाय म्यू आर. तर 2 पाय तिकडे गेला, 1 डिवाइड बाय 2 पाय इंटू स्क्वेअर ऑफ जी डिवाइड बाय म्यू आर. हा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. हा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. से दॅट इक्वेशन नंबर 3. n is equal to 1 by t, reciprocal of period is called as the frequency. So 1 by t is equal to 1 by 2 pi into square root of g divided by mu r. हे उलटे करू आपण. t by 1 म्हणजे 2 pi divided by 1, 1 लिहित नाही मी, into square root of उलट केलं mu r divided by g. That is the period. Say that equation number 4. म्हणून नोट परत वापस 8 फॉर्म्युले मिळतात. नोट एक काय मिळाला, व्ही इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ आर जी डिवायडेड बाय म्यू. 2 काय मिळाला, ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ जी डिवायडेड बाय म्यू आर. 3 काय मिळाला, एन इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 पाय इंटू स्क्वेअर ऑफ जी डिवायडेड बाय म्यू आर. 4 काय मिळाला, टी इज इक्वल टू 2 पाय इंटू स्क्वेअर ऑफ म्यू आर डिवायडेड बाय जी. बरोबर. आता पहा 5 म्यू काढायचा, याचा वर्ग केला, हा म्यू इकडे घेतला, हा इथं फॉर्म्युला हा वापरू. म्यू इकडे घेतला तर व्ही स्क्वेअर इकडे, मग म्यू इज इक्वल टू काय रे, आर जी डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. 6 या ठिकाणी पहा, या ठिकाणी पहा, याचा वर्ग करा, काय होईल याचा वर्ग, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी डिवायडेड बाय म्यू आर.
म्यू इकडं पाठवा आणि ओमेगा इकडं, तर म्यू इज इक्वल टू काय, जी डिवायडेड बाय आर ओमेगा स्क्वेअर. 7 ओमेगाची किंमत 2 पाय एन ठेवा, म्यू इज इक्वल टू जी डिवायडेड बाय आर 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर, आणि एन ची किंमत 1/t ठेवली तर टी स्क्वेअर वरती जाईल 8, म्यू इज इक्वल टू जी डिवायडेड बाय आर 4 पाय स्क्वेअर टी स्क्वेअर वरती येईल. तर तुम्ही इथं रोड सरफेस ज्याच्यावरती बॉडी ते हॉरिझॉन्टल आहे, हे फॉर्म्युले, आणि हे एक्स्ट्रा तुमच्यासाठी डेथ वेल, हे स्टेट बोर्डाला नाहीये तुम्हाला, बोर्डाला हे बोर्डाला नाही तुम्हाला, हे तुम्हाला एमसीक्यू साठी ऑब्जेक्टिव्ह साठी ऍप्लिकेशन आहे. डेथ वेल, मौत का कुआं, मौत का कुआं. ओके. घाटात फिरतात का, घाट सेक्शन मध्ये फिरतात का, अरे घाटात फिरतात की नाही. हो सर. घाटात आता आपला तर हायवे झालाय, हायवे झालाय म्हणल्यानंतर समजा टर्न मारला असा गाडी, हे असा टर्न आहे, वळणाचा रस्ता आहे, वळणाचा रस्ता आहे. आता हायवेवरती, एक्सप्रेस हायवेला सेंटर कुठे येतं रे या रस्त्याचं, या बाजूला हे सेंटर, त्यामुळे या कडेला इनर एज म्हणतात, आणि याला काय म्हणतात, आउटर एज. आउटर एज वळणाच्या रस्त्यावरती ही समजा हॉरिझॉन्टल लेवल आहे, ही लेवल, ही लेवल, ही 0 लेवल. इथं वळणाच्या रस्त्यावरती गाडी सुरक्षित वेगाने जाण्यासाठी बाहेरची कड थोडीशी वरती घेतली जाते, तिरपा केला जातो रस्ता, हा रस्त्याचा सरफेस तिरपा केला असा, असा इथं दगड माती काय असेल हे भरून घेतलं, हॉरिझॉन्टल लेवल. म्हणजे रस्ता कसा केला या ठिकाणी, हे हॉरिझॉन्टल लेवल, हा रोड सरफेस आहे, एवढा वरती घेतलाय हा एवढा वरती. मी थोडा झूम प्लस करून दाखवतो, हा रस्ता, हा रस्ता झूम प्लस करून दाखवला, हा रस्ता, ही बाहेरची कड एवढी वरती घेतली, त्याला म्हणतात इलिव्हेशन. मग हा हॉरिझॉन्टल आहे, इथं दगड माती भरलेली आणि हे वरती घेतले, हे हॉरिझॉन्टल लेवल आहे. ही कसली लेवल आहे, हॉरिझॉन्टल लेवल. आणि हा काय, इन्क्लाइन्ड तिरपा रोडचा सरफेस आहे, इन्क्लाइन सरफेस ऑफ रोड, सरफेस ऑफ रोड. ओके. मग या सरफेस ऑफ रोडने, इन्क्लाइन्ड सरफेस ऑफ रोडने हॉरिझॉन्टल लेवलची केलेला अँगल, या अँगलला म्हणतात अँगल ऑफ बँकिंग. काय म्हणतात त्याला, अँगल ऑफ बँकिंग, अँगल ऑफ बँकिंग. आणि ही रोडची जी अरेंजमेंट केली, ही रोडची जी अरेंजमेंट केली, रोडची अरेंजमेंट जी केली तुम्ही, खडी माती भरून आउटर सरफेस वरती घेतलाय, म्हणजे रोड सरफेस वळणावरती, रोड असा सरळ असताना इकडली बाजू वरती नसते, हे अशी नसती रे, गाड्या घसरून इकडे पडतील, फक्त हे वळणावरच असतंय. गेल्यावर बघा ते रोडची अरेंजमेंट जी आहे तिला बँकिंग ऑफ रोड म्हणतात. म्हणजे बँकेत जायचा रस्ता नाही, बँकिंग ऑफ रोड म्हणतात. काय म्हणतात त्याला, बँकिंग ऑफ रोड. काय म्हणतात त्याला, बँकिंग ऑफ रोड. या अँगलला काय म्हणतात, अँगल ऑफ बँकिंग, अँगल ऑफ बँकिंग. कोणी केलाय अँगल, इन्क्लाइन्ड सरफेस ऑफ रोडने. मग गाडीचे चाक या हॉरिझॉन्टल लेवलला टच होत नसतात, माती इथं, तुमच्या गाडीचे चाक या सरफेस वरती असतात, हे असे,
ही अशी गाडी होईल वळणावरती, ही वळणावरती गाडी अशी, ही अशी होईल, बरोबर ना. हे सेंटर ऑफ मास. मग इथं टच झाली तर इथून नॉर्मल रिॲक्शन परपेंडिक्युलर असेल, परपेंडिक्युलर असेल. समजा नॉर्मल रिॲक्शन काढली तरी ही परपेंडिक्युलर असेल, अशी इथून जाती अशी, ही नॉर्मल रिॲक्शन. समजा मी याला ओरिजिन मानलं तर उभा वाय काढतो, हा वाय ऍक्सिस आणि हा एक्स ऍक्सिस काढतो, हा एक्स ऍक्सिस. तर हा अँगल आणि हा रोडचा अँगल सेम असतात. बघा तुम्ही, हा 0 करा, हा हा रस्ता हॉरिझॉन्टल होईल, नॉर्मल व्हर्टिकलची अँगल किती करेल? 0. मग याचा ज्याच्याशी अँगल केलाय तिकडे रिझॉल्ट कंपाऊंड काय? एन कॉस थीटा. आणि इकडे काय रे? एन साइन थीटा. याचं वेट इथून दगड सोडला तर तो खाली येईल, हॉरिझॉन्टलला या लेवलला परपेंडिक्युलर असेल, रोड सरफेसला परपेंडिक्युलर नसतो. समजा हा असा आहे आणि इथून दगड सोडला तर हा दगड असा येईल ना, याला परपेंडिक्युलर होईल. आणि गाडीचे चाक या रोड सरफेसला टच आहेत, त्यामुळं नॉर्मल रिॲक्शन अशी असते. इकडे हा इकडे mg. हा जर मी y घेतला आणि हा जर x घेतला तर हा अँगल आणि हा अँगल सेम असतो. या अरेंजमेंटला बँकिंग ऑफ रोड म्हणतो. आउटर एज हे कशासाठी करायचं? हा सगळा खटाटोप हा कशासाठी करायचा? उगीच रस्त्याला माती भरून तिरपा कशासाठी करायचा? वळणावर कशासाठी करायचं? सुरक्षित वेगाने जाण्यासाठी. कशासाठी कशासाठी करायचं? हे सुरक्षित वेगाने जाण्यासाठी. कशासाठी करायचं? हे सेफ्टी स्पीडने मूव्ह होण्यासाठी. सेफ्टी स्पीडने म्हणजे सुरक्षित वेगाने, सुरक्षित वेगाने वाहनं जाण्यासाठी करायचे, सुरक्षित वेगाने जाण्यासाठी करायचे. लक्षात आलं? मग आता मी तुम्हाला सांगतो व्हॉट इज द बँकिंग ऑफ रोड. हे मी सगळी अरेंजमेंट सांगितली ती बँकिंग ऑफ रोडची. बँकिंग ऑफ रोड. तर याचे डेफिनेशन काय? कशासाठी करतो आपण? कशासाठी करतो? सुरक्षित वेगाने जाण्यासाठी. मग मी इथं फॉर सेफ्टी स्पीड ऑफ अ व्हेकल मूव्हिंग along कर्व्ड रोड, वळणाच्या रस्त्यावरून. कर्व्ड रोड, वळणाच्या रस्त्यावरून सुरक्षित वेगाने जाण्यासाठी काय करता? द रोड सरफेस केप्ट तिरपा, केप्ट तिरपा इन्क्लाइंड कुणाशी? विथ हॉरिझॉन्टल रोड सरफेस नाही, लेवल. किती अँगल? ॲट सम सुटेबल अँगल. त्यामुळं काय होतं? सो दॅट काय होतं रे असं केल्यामुळं? सो दॅट आउटर एज ऑफ अ रोड इज ॲट हायर लेवल कुणापेक्षा? दॅन इनर एज
inner edge. This arrangement of a road is called banking of road. मग हॉरिझॉन्टलच का ठेवत नाहीत आपण? दोन्ही एज हे इन्क्लाइन न करता हॉरिझॉन्टल ठेवले तर काय होतं वळणावर? तर त्याचे ड्रॉबॅक पाहणार आहेत आणि म्हणून आपल्याला बँकिंग ऑफ रोडची गरज आहे. हे आपण या ठिकाणी नेसेसिटी ऑफ बँकिंग ऑफ रोड यामध्ये पाहणार आहे. नेसेसिटी ऑफ बँकिंग ऑफ रोड यामध्ये आपण ते पाहणार आहे. ओके, इथे थांबू. समजलंय का रे आजचे फॉर्म्युले दोन्ही डेथ वेल आणि हॉरिझॉन्टल कर्व रोड तयार करून पाहिजे. एक्सप्रेशन एकदा दोनदा तीनदा फॉर्म्युले पाठ न करता त्या लॉजिकली जे बेसिक आहे त्यावरून करता आले पाहिजे, म्हणजे विसरणार नाहीत तुम्ही. ओके, वी कॅन स्टॉप हिअर. हा, सर्वात महत्वाचं, ज्यांचे ऍडमिशन झाले नाहीत त्यांना उद्यापासून मी जॉईन करून घेणार नाही, कारण यादी मी तिकडनं मागवली आणि ज्यांचे सिंगल विषय आहेत माझ्याकडे त्यांचे ऍडमिशन झाले पाहिजेत तर इकडं मला जॉईन करून घेता येईल. अन्यथा मी उद्यापासून ब्लॉक करायला लागलो. खूप झालं आता. शिकवता येतं की नाही हे टेस्टिंग खूप झालं आता. ओके, वी कॅन स्टॉप हिअर.